माझा प्रियांनो, कसे आहात? सगळं ठीक आहे ना? येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर दया करणारा देव आहे. तुम्ही काय विचार करता, काय इच्छा करता, ते सगळे तो लक्षपूर्वक पाहतो आणि तो चमत्कार करतो. इथे पाहिले एंजल प्रेस की छपाई यंत्रणा प्रभू आपल्या सेवेसाठी दिली आहे. खूप वर्ष झाली प्रभूंनी हे दिले आणि थोडे थोडे करून मोठे केले आहे. याच प्रेसमध्ये आपण ट्रेक्स छापतो आणि आपले मासिक छापतो, पुस्तके छापतो. खूप साऱ्या छपाईच्या कामांमध्ये प्रभू हे वापरत आहे. हे कसे आले माहितीये का? सेवकाईच्या सुरुवातीला 1978-79 काळात आम्ही अनेक वर्षांपासून सुवार्ता दिली आहे. येशूने आमच्यासाठी जे चांगले केले ते सर्व लोकांसाठी व्हायला हवे. ती आनंदाची बातमी मिळवावी म्हणून आम्ही गावोगाव जाऊन सुवार्ता सांगत होते. हस्तलिखित ट्रेक्स साठी काय करायचे? त्या काळात खूप ट्रेक्स मिळत नव्हते. मग आम्ही लोक पैसे देऊन ट्रेक्स विकत घ्यायचो. कधी कधी त्या काळात परदेशातून हस्तलिखित ट्रेक्स यायचे. आम्ही पत्र लिहायचो, आम्हाला हस्तलिखित ट्रेक्स हवेत असे पाठवायचे. म्हणून हस्तलिखित मिळणे कठीण होते. सुवार्ता सगळे पैसे देऊन विकत घ्यावे लागायचे. आम्ही सेवा करत होतो. मी माझ्या प्रभूला सांगितले, प्रभू, एक हस्तलिखित मिळवायलाही आम्हाला खूप त्रास होतोय. जर तुम्ही आम्हाला एक प्रिंटिंग प्रेस दिलीत तर मी लाखो हस्तलिखित छापून मोफत वाटेन असे म्हणून मी प्रार्थना केली. तीच माझी इच्छा होती. त्यावेळी आम्ही टेंटमध्ये होतो. आमच्याकडे 1 फूट जमीन नव्हती. पायांवर एकत्र येऊन प्रार्थना करत असताना मी येऊन प्रार्थना केली. एक हस्तलिखित प्रत मिळवायला आम्हाला त्रास व्हायचा. प्रभू, जर तुम्ही आम्हाला ही सुवार्तेची प्रत प्रेस दिली तर मी ती छापून मोफत वाटे, ही माझी इच्छा होती. मी एक प्रार्थना केली आणि पहा, प्रभूने ती प्रार्थना ऐकली. योग्य वेळी आम्हाला अपेक्षा नसतानाच प्रभूने एक प्रिंटिंग प्रेस दिली. त्याचे नाव ठेवले एंजल प्रेस. सुरुवातीला पायाने चालवायची साधी छपाई यंत्र होती, पण जसजसे काम वाढत गेले तसतसे प्रभूने मोठे प्रिंटिंग मशीन देत गेले. आम्ही मासिके छापतो, ट्रेक्स छापतो, पुस्तके छापतो आणि अनेक भाषांमध्ये इथून तयार करून संपूर्ण भारतभर पाठवतो. आम्ही इथून ट्रेक्स छापून अमेरिकेला पाठवले आहेत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण जगभर पाठवले आहेत. मोठा आनंद आहे. प्रभूने ती छोटीशी इच्छा देखील पूर्ण केली. प्रभू खरेच एक अद्भुत देव आहे. तुम्ही मनापासून इच्छा करून मागितले आणि स्वार्थाशिवाय मागितले. त्याच्या राज्याची उभारणी हवी यासाठी उपयोगी ठरेल काही मागितले तर तो नक्कीच पूर्ण करतो. यातून काय फायदा होतो? तुम्ही स्वार्थाने वैभव मिळवले का? मग परमेश्वर विचार करायला लागतो. म्हणूनच स्वार्थ न ठेवता त्याला महिमा मिळावा अशा गोष्टींकडे लक्ष द्या. तुमच्या कामात महिमा द्या. व्यवसायात मी त्याच्यासाठी, त्याच्या राज्यासाठी उपयोगी ठरू दे असे म्हणा आणि व्यवसायासाठी आशीर्वाद मागा. परमेश्वर नक्कीच आशीर्वाद देईल. माझ्या कामाच्या द्वारे तुला महिमा मिळावा, तुझ्या राज्याच्या कार्यात सहाय्य होऊ दे असे प्रार्थना करा. परमेश्वर नक्कीच आशीर्वाद देईल. तुम्ही शाळा चालवत, रुग्णालय चालवत किंवा व्यवसाय करत, मी त्या सगळ्याचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी वापरीन. मला आशीर्वाद दे. प्रार्थना करा, तो नक्कीच आशीर्वाद देईल. तुम्ही पैसा कमवण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी नाही. देव तुम्हाला श्रीमंत बनवतोय म्हणून विचारू नका. येशूचा महिमा वाढावा म्हणून मला आशीर्वाद दे असे प्रार्थना करा. मग तो आशीर्वाद देतो. म्हणूनच प्रभू या सेवेला सत आशीर्वाद देत आहे. त्यामुळे लक्ष द्या. स्वार्थीपणा असू नये. मोहन लाजरसला काय फायदा होईल असे विचारल्यास प्रभू आशीर्वाद देणार नाही. येशूला आशीर्वाद मिळेल का? देवाचे राज्य उभारेल का? म्हणूनच या प्रिंटिंग प्रेसमधून आज लाखो लोकांना आपण दर महिन्याला लाखो प्रति मोफत देत आहोत. याचा किती आनंद होतो माहिती आहे का? त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो, पण प्रभू आशीर्वाद देतो कारण आपण सुवार्ता प्रचार करतो. म्हणूनच आपण खर्च करतो. त्यामुळे लोक येऊन हिंदी, तेलुगू, कन्नड, गुजराती सर्व भाषांमध्ये ते घेतात. हे माझ्यासाठी खूप मोठे आनंदाचे कारण आहे. त्या दिवशी मी अशीच इच्छा व्यक्त केली होती. आज तो ती इच्छा पूर्ण करत आहे. इच्छा ठेवा,
पण स्वार्थासाठी नाही. जर तुम्ही येशूसाठी इच्छा ठेवली तर चमत्कार घडेल. आज प्रभू मला काय सांगू पाहत आहेत असे तुम्हाला वाटत असेल. किंवा पहा, स्तोत्र संहिता 27:10 मध्ये दावीद म्हणतो, माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करील. तुमच्या आयुष्यात आईने विसरून टाकले का? वडिलांनी साथ सोडली आहे का? नातेवाईक सगळ्यांनी मला तिरस्कार केला, मला सोडून दिले असे तुम्हाला वाटते का? प्रभू तुम्हाला प्रेम करतो. येशू तुम्हाला प्रेम करतो. आई वडील तुला सोडून गेले तरी मी आहे ना माझ्या मुला, माझ्या मुली. मी तुझ्यासाठी वडील होईल, आई होईल, भाऊ होईल, तुझ्यासाठी एक मित्र होईल असे प्रभू सांगत आहे. ते सर्व काही असतील त्यांना तुमचे स्वतःचे म्हणून स्वीकारा. एक मुलगी पहा, तिने तरुण वयात येशूला स्वीकारले. ती उद्धारलेली होती. येशूना स्वीकारल्यामुळे तिचे कुटुंब खूप संतापले होते. ते वेगळ्या देवांची पूजा करतात म्हणून तिला तू दुसऱ्या धर्मात गेलीस. ती म्हणाली, मी त्या परमेश्वराला ओळखले, मला शांतता मिळाली. असं काही चालत नाही. आपले नातेवाईक अपमानित होतात. समाजातील ती विधींचा परवानगी नाही, घरातून हाकलले. एका तरुण मुलाला त्याच्या आईवडिलांनी धार्मिक कट्टरतेमुळे समाजात आपली प्रतिष्ठा काय राहील विचार करून घराबाहेर काढले. परमेश्वर देत असलेले आशीर्वाद आपली मूल पहिले आहे असे विचार त्यांनी केले नाही. तिला बाहेर घालवले. एक काम करत तिने आपले आयुष्य चालवलं, प्रार्थना करत. परमेश्वराने पहा, त्या मुलीला उंचावले, एक चांगले आयुष्य दिले, उंच स्थानावर नेले. आई वडील अडचणीत आहे, खाण्यासाठीही मार्ग नाही अशा परिस्थितीत मुलगीच त्यांना मदत करते आहे. ते तिच्या सोबत येऊन राहतात. समाजाने काही मदत केली का? धर्म बदललास म्हणून शिव्यासाप देतील. पण तुम्ही मदत करा, समाज एक पैसा देणार नाही. तुम्ही समाजासाठी नाही, स्वतःसाठी जगा. तुमच्यासाठी आपले जीवन दिलेला एक अद्भुत परमेश्वर आहे. समाजाने दूर सारलं, आईवडिलांनी साथ सोडली तरी स्वीकारणारा एक परमेश्वर आहे. आज बघा, मला माहित आहे की त्या मुलीवरच तिचे पालक अवलंबून आहे. तिच्यामुळेच ते आशीर्वादित होत आहे. आता आनंदाने चांगल्या देवाला धरून चुकले असे मान्य करून त्या मुलीसोबत एकत्र येऊन येशूवर विश्वास ठेवत आहे. हीच खरी गोष्ट आहे. अशा प्रकारचे अनेक लोक मी पाहिले आहे तुमच्या आयुष्यात सुद्धा. हे लोक सोडून गेले, पिकरेही सोडून गेले, हे विसरून गेले. काळजी करू नका. येशू म्हणतो, मी आहे तुझ्यासोबत. तुझा हात माझ्या हातात दे, मी तुला मार्गदर्शन करीन असं प्रभू म्हणतो. घाबरू नका. प्रभू, आई वडील मला सोडले तरी तुम्ही माझ्यासोबत आहात असे सांगा. प्रभू तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्ही म्हणता का, प्रभू माझी आई वडील जरी मला सोडून गेले तरी तुम्ही मला स्वीकारून मार्गदर्शन कराल? त्यासाठी धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन.